वेल मराठी कळतं सगळ्यांना, सो मराठीत बोलतो मी. हां, म्हणजे मी हिंदीत बोलू शकेल मग. हां, ओके. हां, अच्छा, ओके. तर ते मराठी मी सोपीच बोलेल, पॉलिटिकल सायन्सची नाही बोलणार, सो तेही कळेल. ओके. सो एक 15 मिनटं मी फक्त प्रिपरेशन कशी केली त्याच्याबद्दल बोलतो, प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू 15-20 मिनटं, आणि त्यानंतर मग आपण इंटरॅक्टिव्ह सेशन घेऊयात, ज्यामध्ये आय होप की तुम्ही मला फक्त सिलॅबस आणि त्याच्याशी निगडीत क्वेश्चन्स विचाराल, मीडियासारखं नाही करणार. सो येस, मी पुण्यामध्ये 2012मध्ये आलो जूनमध्ये. फर्ग्युसन कॉलेजला मी ॲडमिशन घेतली BA पॉलिटिकल सायन्ससाठी. फर्स्ट इयरला मी कॉलेज रेग्युलर केलं, रेग्युलर कॉलेजमध्ये जायचो, अभ्यास करायचो, मित्रमैत्रिणी होत्या, एन्जॉय केलं भरपूर. आणि मग कळलं की याच्यात काही खरं नाही. मग सो 2 वर्ष या सो आता हातात 2 वर्ष उरली होती आणि असं ठरवलं होतं की वाटायचं ना की का 25-26व्या वर्षी करावं, 21व्या वर्षी झालं तर बरंच आहे, आणि वेळ होता माझ्याकडे. आणि BAला तसेही फारसं काही इंजिनिअरिंगसारखे प्रोजेक्ट्स वगैरे नसतात आणि सिलेबसही सेम होतात. सो जुलै 2013मध्ये मी सेकंड इयरला गेलो आणि मग मी ठरवलं की आता क्लास करूयात कॉलेजऐवजी. सो मी कॉलेजला खूप रेअरली जायचो एक्झामिनेशनला, किंवा थोडंसं काही कार्यक्रम असलं, कोणी प्रमुख पाहुणे येणार असले तरच जायचो, किंवा दंगामस्ती करायला थोडंसं मन झालं तर. सो मी 15 जुलैच्या युनिकच्या बॅचला मी जॉईन केलं. एक मला आवर्जून इथं सांगावं असं वाटतं की फायनान्शियली माझं किती वीक होतो मी सगळ्यांना माहीत झालं आहे आतापर्यंत. तर युनिक अकॅडमीमध्ये मला जॉईन करायचा होता हा क्लास, कारण हा बेस्ट महाराष्ट्रामधला क्लास आहे असं मला वाटतं. सो मी सरांना भेटलो आणि सरांना म्हटलं की सर मी पेमेंट पूर्ण करू शकत नाही फीसचं. सो सरांनी मला 50% कन्सेशन त्यामध्ये दिलं, आणि तेही 5-6 इन्स्टॉलमेंट्समध्ये, कारण सरांनी मला ओळखलेलं ॲक्च्युली. सो असा तो अनुभव होता. जुलै 2013मध्ये प्रिपरेशन मी सुरू केली. पहिले 6 महिने कळलंच नाही म्हणजे काय सुरू आहे. म्हणजे इतिहास भूगोल 11वी-12वीला मी वाचलेला, परंतु इथं हे फार वेगळंच होत होतं. आणि त्यातही क्लासमध्ये सुरुवातीला मी शेवटी बसायचो, कारण ओळखीचं कोणी नव्हतं. नंतर मी फ्रंटला बसलेलं असायचं 1 वर्ष पूर्ण. सो कळायचं नाही एक्झॅक्टली काय सुरू आहे, नोट्स कशा काढायच्या, अभ्यास कसा करायचा, आणि तसं सांगणारा माझ्या ओळखीतला कोणी अधिकारी झालेला नव्हता. सो खूप भीती होती माझ्या मनामध्ये. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, ज्यावेळेस मी क्लासमध्ये यायचो मागणं, त्यावेळेस मला सगळी खूप मोठी मुलं दिसायची, काहींना केसही नसायची. सो भीती वाटायची की या सो रिअली मला भीती वाटायची की आता माझं कसं होणार, म्हणजे एवढी मोठी मुलं एवढ्या मोठ्या म्हणजे तयारी करतायत, आणि मी किती छोटा, आणि माझं कसं व्हायचं. म्हणजे मी 19 वर्षाचा होतो त्यावेळी. तरी मनामध्ये होतं की आपण टिकून राहायचं, म्हणजे काही जरी झालं तरी सर्व्हाइव्ह करायचं इथं. तर सुरुवातीला हो खूप भीती वाटते, तुम्हालाही तशी वाटली असेल. कॉम्पिटिशन असताना सगळ्या गोष्टी असतात, त्यात सर्व्हाइव्ह करणं गरजेचं असतं. ते मी सर्व्हाइव्ह केलं. पहिले 6 महिने कळण्यात गेले. पुढचे 6 महिने जे होते ती मी ऑप्शनलची खूप चांगली तयारी केलेली, कारण मला असं जाणवलं होतं जाधव सरांशी बोलतानाही की पॉलिटिकल सायन्स माझा ऑप्शनल होता. सो त्याचा उपयोग मला एसएलाही झाला. मी असं म्हणणार नाही, होतो, मला झाला. त्याच्यानंतर एथिक्सला त्याचा मला उपयोग झाला, सोशिओलॉजीमध्ये उपयोग झाला, इवन हिस्ट्रीमध्ये मी पॉलिटिकल सायन्सबद्दल बोललो, लिहिलं त्याच्याबद्दल. सो असा मला उपयोग होणार होता त्याचा. त्यामुळे मी 6 महिने फक्त पॉलिटिकल सायन्स करत होतो, त्या व्यतिरिक्त मी काहीच करत नव्हतो. जाधव सरांशी मी बोललो, तेही म्हणाले तुझ्याकडे 2 वर्षाचा वेळ आहे, त्यामुळे तू 6 महिने दिले तरी काही हरकत नाही. आणि 6 महिन्यामध्ये टू बी व्हेरी ऑनेस्ट एवढं छान माझं पॉलिटिकल सायन्स झालं की 2 वर्ष माझं म्हणजे कॉलेजला पॉलिटिकल सायन्स होतं, त्याचा कधीच मला अभ्यास करावा नाही लागला, आणि तरी मला डिस्टिंक्शन मिळालं. आणि त्यातही मी खरं सांगायचं तर ज्यावेळेस प्रिलिम झालो तिथं माझ्याकडे फक्त 100 दिवस होते, आणि या 100 दिवसामध्ये मी सर्वात जास्त लिखाण पॉलिटिकल सायन्सचं केलं, परंतु पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास ॲज सच रीडिंग खूप कमी केलेलं, कारण जे मी 6 महिने सुरुवातीचे दिले होते ते ॲज इट इज मला आठवत होते त्यावेळी, त्यामुळे जास्त वेळ मला पॉलिटिकल सायन्सला द्यावा लागला नाही. सो त्यात 6 महिने गेले. पुढची 6 महिने जी होती त्या 6 महिन्यामध्ये म्हणजे 2014 त्यावेळेस झालेलं, 2014च्या मला आठवतं तोपर्यंत ऑक्टोबरपर्यंत मी काही टॉपिक्स असे असतात की जे फक्त प्रिलिमला आहे पण मेन्सला नाही आहेत. सॉरी, जे प्रिलिमला जे आधी म्हणालो तसंच बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स नावाचा जो पोर्शन आहे तो आपल्याला प्रिलिमला नाही आहे, किंवा वर्ल्ड हिस्ट्री देखील नाही आहे.
तर मी ऑक्टोबर 2014 हे सगळे टॉपिक्स कव्हर केले, इथिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि मग नोव्हेंबर 1 मी प्रिलिमची तयारी चालू केलेली. म्हणजे ऑगस्टमध्ये एक्झाम होती आणि मी 1 नोव्हेंबरपासून तयारी सुरू केली होती. त्याचं रिझन असं होतं की बरेचसे विद्यार्थी असे असतात की ते तिसरा चौथा अटेम्प्ट देत असतात आणि हे फक्त पुण्यातच नाही तर भारतभर असतं. आणि भारतात जर कम्पीट करायचं असेल तर मला तेवढे एफर्ट्स प्रिलिमसाठी घेणं गरजेचं होतं. आणि तसंही बघितलं तर प्रिलिम आणि मेन्सचा अभ्यास फारसा वेगळा नाही आहे. सो 1 नोव्हेंबरपासून मी प्रिलिमची तयारी सुरू केली. आता प्रिलिमबद्दल मी बोलतो. प्रिलिमचा सिलेबस मी सांगणार नाही किंवा कशी तयारी करायची तेही सगळं तुम्हाला माहिती आहे. मी कशी केली मी ते सांगतो. 1 नोव्हेंबरपासून तयारी सुरू केली. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने मी फक्त वाचत होतो. म्हणजे काय आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे सिलेबसला बुक्स वगैरे आहे ते सगळी तुम्हाला माहिती कोणती कोणती वाचायची. ती पुस्तकं मी 3 महिने चालली. आणि मला वाटतं 1 मार्चपासून माझी रिव्हिजन सुरू झालेली. आणि ऑगस्टमध्ये एक्झाम होती. म्हणजे भरपूर वेळ माझ्याकडे होता. म्हणजे एवढं की लक्ष्मीकांत मी 8-9 वेळा वाचला होता आणि मेन्सला मी एकदाही नाही वाचला. मला गरज नाही जाणवली. सो 1 मार्चपासून रिव्हिजन सुरू झाली. आमच्या मित्रांचा एक ग्रुप होता 4 जणांचा. तेही देणार होते एक्झाम. तर आम्ही असं ठरवलं की टेस्ट देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची काही गोष्ट असेल प्रिलिमसाठी तर ते आपण किती जास्त प्रॅक्टिस करतो. त्यामुळे क्वेश्चन्स आन्सर तुम्ही जेवढे जास्त सोडवाल तेवढा फायदा आपल्याला एक्झामिनेशन हॉलमध्ये होतो. सो आम्ही काय केलं की 4 जणांचा ग्रुप बनवला आणि त्यात ही आयडिया माझी होती की त्यात काय करणार की मी समजा 6वीची NCERT आहे जिओग्राफीची, तर त्यावर माझ्याकडून शक्य होतील जेवढे मला सुचतील त्याच्यातून वाचून मी क्वेश्चन काढणार आणि एका रविवारी मी तो पेपर घेऊन जाणार आणि तो तिघांना डिस्ट्रीब्यूट करणार. सेम दुसरा मुलगा 7वीचा, 8वीचा आणि 9वीचा असं तो पेपर तयार करणार. मी माझा पेपर त्यांना देईपर्यंत ते मला त्यांचा पेपर द्यायचे आणि आम्ही पेपर सोडवायचो. आणि झाल्यानंतर मग एकमेकांचे पेपर्स चेक करायचो. समजा मी 6वीच्या NCERTवर क्वेश्चन काढले असतील तर मी त्यांची पेपर चेक करायचो, कोणाला किती मार्क्स आले आणि कुठं काय काय झालं. तसेच ते माझ्यासोबत करायचे आणि त्यातनं खूप चांगला अभ्यास व्हायचा. म्हणजे की क्वेश्चन्स विचारतात कसं हे खूप समजणं गरजेचं आहे. इव्हन प्रिलिमला आणि मेन्सलाही कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्याला जनरली मला सुरुवातीला असं वाटायचं की XYZ पक्षी आहे, तो तिकडून आफ्रिकेतून इकडे येतो विनाकारणच राजस्थानमध्ये केवलदेव नॅशनल पार्कमध्ये, तिकडून तो कुठेतरी निघून जातो. काय गरज आहे म्हणजे लक्षात ठेवण्याची. तर असं वाटायचं वाचताना. पण ज्यावेळेस मी ॲनालिसिस केलं, स्वतः क्वेश्चन्स काढले, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स वाचले, त्यावेळेस कळलं की हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. इव्हन केवलदेवला जर तो येत असेल तर केवलदेवचं वैशिष्ट्य काय आहे, कोणत्या राज्यात आहे, कधी ते बांधलं गेलं आहे, अजून काही वैशिष्ट्य आहेत का, असा सगळा ओव्हरऑल अभ्यास करावा लागायचा. ते तेव्हा कळलं ज्यावेळेस मी स्वतः क्वेश्चन्स सोडवायला लागलो, मित्रांनी काढलेले ऑनलाईन वेबसाईट्सवरून आणि अर्थातच वेगवेगळे क्लासेसकडून जे टेस्ट सिरीज चालवले जातात त्याचे मी मित्राकडून झेरॉक्स घ्यायचो. सो त्याच्यातून खूप चांगलं माझं ॲनालिसिस झालं. एक वेळ तर अशी आली की जेव्हा UPSCचा पेपर झाला त्यावेळेस मला असं वाटलं की जर मी असतो तर याच्यापेक्षा आणखी चांगला पेपर काढू शकलो असतो. म्हणजे एवढे छान मी पेपर सोडवलेले. ओव्हरऑल मी 75 पेपर सोडवले होते GSचे आणि ती खूप होते. म्हणजे 75 त्यातले 30 मी स्वतःच काढलेले होते. त्यामुळे त्यातनं माझा खूप चांगला अभ्यास झाला. आणि मार्चपासून मी जसं म्हणालो की रिव्हिजन मी करायचो 6 दिवस. 7व्या दिवशी परीक्षा असायची. म्हणजे आता मित्रांनी ठरवलं की पुढच्या आठवड्यात आपण फक्त पॉलिटीवर घेऊयात. तर मग मी 3 दिवस शेवटची पॉलिटी वाचायचो, 3 दिवस हिस्ट्री किंवा जिओग्राफी असं ते वाचायचो. मग ते ताजं वाचले असल्या कारणानं पेपरमध्ये पण चांगला स्कोर यायचा आणि त्यामुळे कॉन्फिडन्स खूप वाढायचा. म्हणजे खूपच जास्त त्याने कॉन्फिडन्स माझा वाढायचा. सो अशा प्रकारे मी प्रिलिमची तयारी केली. प्रिलिमच्या तयारीमध्ये आन्सर्स सोडवत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की नोट्स स्वतःच्या काढणं. कारण तुम्हाला सांगितलं तर खूप जास्त मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असतं. खूप जास्त प्रिलिमला वाचावं लागतं. डायव्हर्स रिडिंग आपल्याला प्रिलिमसाठी गरजेचं असतं आणि त्याचं सगळेच पुन्हा पूर्ण पुस्तक रिव्हिजन करणं शक्य नसतं. मी लवकर सुरुवात केली म्हणून मला वेळ भरपूर मिळाला. त्यामुळे मी एक पुस्तक 6-6, 7-7 वेळा वाचू शकलो. अर्थात काही पुस्तकं मी एकदाही वाचलेली नव्हती. सो तो वेळ मला मिळाला. पण नंतर जे होतं की शेवटचे 2 महिने मी स्वतःच्या नोट्स काढल्या. बऱ्याच जणांचा प्रश्न हा असतो की नोट्स कशा काढायच्या. तर तो प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते. माझी स्टाईल ही होती की मी जर सिंगल पेजवर नोट्स काढायचो सुरुवातीला तर ते एक पेज वाचलं की खूप हे म्हणजे बर्डन वाटतं, किती मोठं पेज आहे म्हणजे आणि कसं वाचायचं म्हणजे एवढं असं व्हायचं नोट्स. सो मी मग आयडिया केली. माझा माइंडसेट तसा होता ॲक्च्युली. सो मी काय केलं तो एक पेज जो असायचो त्याचे 4 तुकडे करायचो.
आणि 4 तुकड्यांवर नोट्स काढायचो. म्हणजे अर्धा ताचा जो पोर्शन येणार त्यामध्ये मी मध्येच जिओग्राफी लिहायचो, खालीच हिस्ट्री लिहायचो, मागणे पुन्हा पॉलिटी वगैरे काहीतरी नोट्स काढायचो त्याच्या. फॉर एक्झाम्पल आपली जी आर्टिकल 368 आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या घटना दुरुस्ती सुचवलेल्या आहेत त्या आहेत. त्यामध्ये ॲक्च्युली 2-3 प्रकारे मेजॉरिटी त्या आहेत, पण त्या 2 का 1 असं काहीतरी सांगितलेलं आहे. पण ते खूप महत्त्वाची इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. तर ते मी लिहून ठेवायचो. मग जिओग्राफीचं काहीतरी वेगळं लिहून ठेवायचो. आणि मग शेवटच्या 2 महिन्यात काय झालं की मला खूप मजा यायची. म्हणजे एक विषय 3 दिवस वाचला की नंतर कंटाळा यायला लागला. त्यामुळे हे खूप डायव्हर्स माझं रीडिंग होतं. आणि ते ज्या नोट्स मी काढल्या होत्या त्या मला रिवाईज करायला 12 तास त्यावेळेस प्रिलिमच्या वेळेस लागायचे. एवढं ते म्हणजे 4 वेगवेगळे गठ्ठे माझ्याकडे झालेले, आजही माझ्याकडे ते आहेत. सो अशा प्रकारचा मी तो अभ्यास केलेला. आता याची मजा काय असते बघा, शेवटचे 15 दिवसात असं झालं की वाचायचं काय हे कळेना. आता सगळा अभ्यास झाला म्हणजे नेमकं करायचं काय. सो त्यात मी त्या नोट्स मी एवढ्या वेळा वाचलेल्या की पुढे काय येणार हे मला माहीत झालेलं. म्हणजे चला चला आवरा लवकर म्हणजे असं व्हायचं, तर पुढे काय ते मला माहीत असायचं. आणि त्याचा फायदा बघा कसा झाला. क्वेश्चन हा आलेला ह्यावेळेसच्या परीक्षेमध्ये प्रिलिमला. IUCN नावाची एक ऑर्गनायझेशन आहे आणि ती रेड लिस्ट वगैरे ते पब्लिश करत असते, कोणता प्राणी कोणत्या स्थितीत आहे सध्या. आणि मला त्याच्याबद्दल मी वाचलेलं की ही एक NGO आहे, ही 1948 मध्ये इस्टॅब्लिश झाली आहे आणि अशी ही लिस्ट ही पब्लिश करत असते. आता एवढे 3 लाईन्स मी लिहिल्या होत्या. आता UPSCला क्वेश्चन आला, कोड क्वेश्चन, की खाली 3-4 स्टेटमेंट्स आहेत, त्यातलं एक कोणते कोणते बरोबर आहेत. पहिलं स्टेटमेंट होतं की इट्स अ ब्रँच ऑफ युनायटेड नेशन्स. आणि माझ्या नोट्समध्ये मी लिहिलं होतं की ही NGO आहे. मग ते कशी शक्य आहे. आणि मी इलिमिनेशन केलं आणि ते एकच मला माहीत असल्यामुळे माझं उत्तर बरोबर आलं. आणि अशा बऱ्याच ठिकाणी ते घडलं होतं. मी जे म्हणालो की आम्ही मित्र एकमेकांच्या टेस्ट घ्यायचो, त्याचा फायदा हा झाला की जिथं कधी एखादा माझ्या मित्राने क्वेश्चन टाकला होता की आपल्याकडं पार्लमेंटरी सिस्टीम आहे, याचं रिझन काय आहे, आणि हाच प्रश्न UPSCला आला होता. हा प्रश्न ॲक्च्युली मी चुकवला होता. लक्ष्मीकांतमध्ये ते दिलेलं आहे. हा प्रश्न मी प्रॅक्टिस टेस्टमध्ये चुकवला, परंतु तिथं मला ते आठवलं की हे माझं तिथं चुकलेलं आणि याचं उत्तर हे आहे. आणि त्याचा मला डायरेक्टली फायदा झाला. सो प्रॅक्टिस आणि नोट्सच्या रिव्हिजनचा खूप फायदा होतो. अर्थातच रिव्हिजनच्या आधी बेसिक रिडिंग होणं गरजेचं असतं. दुसरी जी बाब आहे प्रिलिमच्या संदर्भात मी बोलतोय, तो CSATचा पेपर. आता मॅथ्सचा माझा संबंध नाही. म्हणजे मला 10वीपर्यंत ते x² y² का शिकायचं एखाद्या चांगल्या माणसानं कळायचं नाही. म्हणजे दैनंदिन जीवनात काय उपयोग आहे ना त्याचा, असं मला वाटायचं. आणि मॅथ्सचे टीचरही चांगले नव्हते आमचे, त्यामुळे इंटरेस्टही नव्हता त्याच्यात. सो 10वीला कॉपी करून पास झालो मॅथ्समध्ये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि चालायचं आमच्याकडे 10वीपर्यंत. सो आता CSAT, मग आता करायचं काय. या CSAT आहे, आता मग करायचं काय त्याच्यासाठी. सो इंग्लिश माझं खूप इम्प्रूव्ह केलेलं. मी खूप जास्त इंग्लिशमध्ये UPSCची प्रिपरेशन केलेली. अर्थातच मराठीसाठी खूप वाचलेलं मी, पण मराठी आणि इंग्लिश दोनांचं म्हणजे 50-50 वाटा होता माझ्या तयारीमध्ये. सो इंग्लिश मी खूप वाचल्यामुळे, आणि BAला मी इंग्लिश मीडियम घेतलेलं, 12वीपर्यंत जरी मराठी असलं तरी, आणि मी इथं तयारी तर मराठीतच करत होतो. सो इंग्लिश इम्प्रूव्ह झालं होतं. आणि मी खूप जास्त पॅसेजेस सोडवायची प्रॅक्टिस केली, कारण UPSC इज नॉट लाईक MPSC, म्हणजे काही बावडासारखे प्रश्न नाही विचारत. सो मला खूप सोपं गेलं. म्हणजे 27-28 पॅसेज होते जे आलेले, एक पॅसेज आलेला, त्यातला माझा फक्त एक चुकला होता. एवढी छान मी प्रॅक्टिस केली होती. सो CSAT जर क्लिअर करायचं असेल तर जास्तीत जास्त इंग्लिशचे पॅसेजेस सोडवा. जेवढे जास्त शक्य होईल तेवढे डिफिकल्ट पॅसेज सोडवा, कारण तुम्ही खूप अवघड पॅसेज सोडवले ना की एक्झामिनेशन हॉलमध्ये मला वाटलं तर किती चिल्लर म्हणजे पॅसेजेस विचारले, म्हणजे एवढे सोपे. सो ते तसं होऊन जातं आणि त्यावेळेस खूप आनंद वाटतो. देन मी म्हटलं की मॅथ्सचा माझा संबंध नाही आहे. सो आता दुसरं होतं ते म्हणजे लॉजिक. ते बरं होतं. त्यामुळे मग मी अपर्णा दीक्षित मॅडम ज्या काही शिकवायच्या सिलोजम्स आणि ते काही टॉपिक सिलेक्टिव्ह, सिटिंग अरेंजमेंट्स, कोण कोणाच्या बाजूला बसलं आहे किंवा कोण कोणाचा बाप वगैरे काय काय आहे, सो एजेस आणि रिलेशनशिप्स, सो ते मी चांगल्या प्रकारे केलं. आणि ओव्हरऑल माझ्याकडून मी CSATचा एकही पेपर एक्झामच्या आधी सोडवला नव्हता. माझी चूक असेल कदाचित, मी घाबरायचो खूप. सो मी प्रिलिमला 84 क्वेश्चन्स GSचे सॉल्व केले होते. त्यातले माझे जवळपास 65 बरोबर आलेले. आणि CSATचे फक्त 57 बरोबर आले. ते मी कधी चेक नाही केलं किती, म्हणजे 57 सोडवलेले, किती बरोबर आले ते नाही बघितलं. प्रिलिम मी क्लिअर झालो. ॲक्च्युली प्रिलिम मी 116 माझा काहीतरी स्कोअर येत होता. मी जाधव सरांशी भेटलो त्यावेळी आणि सरांना म्हटलं की सर असं असं आहे. सर म्हटले तुझे 100% चान्सेस आहेत. पण काय माहीत कुणाच ठाऊक, आतूनच आपल्याला वाटतं की नाही जरा म्हणजे नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन आहे आणि 116वर होणार की नाही. त्यात माझं OBC होतं. तरी मग मी म्हटलं की चला अजून रिझल्टला, म्हणजे प्रिलिमच्या नंतरच्या रिझल्टला 1 महिना होता. सो मी 1 महिना अभ्यास हळूहळू सुरू केला. म्हणजे थोडंसं रिव्हिजन, मी ज्या मेन्सच्या नोट्स काढल्या होत्या किंवा इथिक्स माझा मागं होता, एस्से माझं राहिलेला, सो मी ते हळूहळू सुरू केलं. पण माझे एवढा चांगला अभ्यास होत नव्हता.
रिझल्ट लागला आणि माझ्या मित्राने मला ॲक्च्युली कळवलं की तू प्रिलिम पास झाला आहे म्हणून. मग मी ते कन्फर्म केलं. खूप खूप खुश झालो. 1-2 दिवस त्या सेलिब्रेशनमध्ये माझे गेले आणि माझ्याकडे मग उरले होते काहीतरी 90-95 दिवस. सो मी पुन्हा जाधव सरांना जाऊन भेटलो. सर म्हणलं असं असं आहे. मग सरांनी स्वतः 1 तास वेळ देऊन सगळा टाईम टेबल माझा तयार करून दिला की हां, पहिल्या 10 दिवशी काय करायचं, दुसऱ्यानंतर काय, आणि शेवटी म्हणजे अगदी शेवटपर्यंत कसा कुठंपर्यंत अभ्यास करायचा, कसं रिव्हिजन करायचं, कोणत्या स्पॉटला काय अभ्यासाचं, हा सगळा टाईम टेबल जाधव सरांनी मला तयार करून दिलेला आणि मी ते फॉलो केलं. आता मी मेन्सकडं डिरेक्टली येतो की मेन्सच्या प्रिपरेशनबद्दल काय आहे ओव्हरऑल. असं बघायला गेलं तर प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या विषयावर बोलायचं तर एक दिवस फक्त प्रिलिमला, दुसरा दिवस मेन्सला एवढा वेळ लागू शकतो बोलायला. सो मी खूप प्रिसाइजली तुम्हाला सांगतो, मेन्समध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची काही गोष्ट असेल ती म्हणजे तुमचं डोकं शाबूत असणं. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण घाबरतो खूप. मी पण खूप घाबरलेलो कारण माझा मेन्सचा तेवढा अभ्यास नव्हता. रायटिंग प्रॅक्टिस मी खूप प्रिलिमच्या वेळेस कमी केलेली. असं सांगितलं की नोव्हेंबरमध्येच प्रिलिमची तयारी चालू केली, त्यामुळे खूप कमी वेळ मला भेटला तयारी करण्यासाठी. सो माझं डोकं तरी मी शाबूत ठेवलं. मी घाबरलो नाही आणि मला हेच माझ्यासमोर टार्गेट होतं की येस, मी प्रिलिम झालो आहे, आता मला मेन्स पण करता येईल. तो कॉन्फिडन्स मला आला होता. आणि मी तुम्हाला शुअरली सांगतो, एकदा जर तुम्ही प्रिलिम झाला तर तुमचा मेन्सचा अभ्यास कमी जरी असेल तरी तुम्ही मेन्स क्लिअर करू शकता आणि ते मी करून दाखवलं आहे. सो त्याचं फक्त नियोजन तसं असायला हवं. मग ते 90-95 दिवसामध्ये मी सगळ्यात जास्त फोकस केला असेल कोणत्याही एखाद्या गोष्टीवर तर तो म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस करणं. कारण मला अजूनही आठवतं ज्यावेळेस पहिल्यांदा पॉलिटिकल सायन्सची उत्तर घेऊन सरांकडे आलो होतो प्रिलिमच्या रिझल्टच्या वेळेस, तर मला 15पैकी 3 आणि 3.5 मार्क दिलेली होती. म्हणजे तुम्हाला जर मी ते दाखवले तुम्हाला ते दिसेल. आणि सर मला बोलले की असं असं आहे. सर खूप पॉझिटिव्हली बोलले आणि सरांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला. बाहेर मी जेव्हा कॅबिनमधून पडलो त्यावेळेस मला रडावं असं वाटत होतं की आता काय होणार, म्हणजे 100 दिवस उरले, 90-100 दिवस उरले आणि त्यात मला कसे मार्क्स मिळणार म्हणून. पण सरांनी मला जे तिथं सूचना दिलेल्या की ह्या तू चेंजेस कर, आणि पुढच्या आठवड्यात मग सरांकडे आणखी काही क्वेश्चन्स घेऊन गेलो. मग 15पैकी मला एक 4-5 मार्क, म्हणजे थोडीशी प्रोग्रेस होती. आणि माझ्याकडं तो कागद मी अजूनही सांभाळून ठेवला. मी फेसबुकवर तो टाकेल. जाधव सरांनी मला एक पेज भरून सूचना दिल्या होत्या की जे एक आठवड्याभरापूर्वी सरांनी मला इम्प्रूव्हमेंट सांगितल्या होत्या त्या मी डोळे झाकून फॉलो केल्या आणि त्याच्यामधून मला खूप चांगले मार्क्स यायला लागले. तर जाधव सरांनी खूप म्हणजे सूचना केलेल्या की असं असं लिहा, हे चांगलं झालं आहे, इथं इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, असं असं करा, हे सगळ्या गोष्टी सरांनी सांगितल्या. आणि खाली सरांनी लिहिलं होतं की रेकॉर्ड ब्रेक करण्याची क्षमता आहे म्हणून तुझ्यामध्ये. म्हणजे ब्लू पेन आणि सगळं लिहिलं आणि रेड पेन आणि ते असं डार्क करून लिहिलं की तुझ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक करण्याची क्षमता आहे. कारण सरांनी जे सांगितलं होतं ते मी फॉलो केलं होतं. सरांचा मी एक डिसिपल जसा असतो की सर जे म्हणतील मी ते करणार, तसं मी ते केलेलं. सो सरांनाही ते एक थोडंसं पॉझिटिव्ह वाटलं असेल. पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस सरांकडे जायचो ते इम्प्रूव्हमेंट होत गेल्या. आणि एक वेळ अशी आली की शेवटी मी ज्यावेळेस सरांकडे गेलो 15पैकी मला 8 ते 9 मार्क मिळायचे. आणि ते पण सरांनी खूप ऑनेस्टली दिलेलं असेल, जस्ट नाही की फक्त माझा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून. खूप स्ट्रिक्टली सर पेपर चेक करायचे. त्यावेळेसही कुठे कुठे 5-6 मिळायचे, पण खूप चांगले मार्क्स सरांनी मला त्यावेळेस दिले. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. सो आय वूड सजेस्ट की तुम्ही इंग्लिश मिडियमचे असा किंवा मराठी मिडियमचे असा, तुम्हाला तुमचं एक लँग्वेजचं स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता इथं बोलताना मी खूप सारे जे शब्द आहे ते मराठी इंग्लिश वापरतोय, पण तो एक्झामिनेशनमध्ये असे रेअर होतं. म्हणजे इंग्लिशवाल्यांना तर वापरताच येत नाही दुसरं काही, पण मराठीवाल्यांना थोडंफार कुठेतरी संधी मिळते. पण तरी देखील मराठी भाषेवर, आणि स्पेशली ज्यावेळेस तुम्ही पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करता त्यावेळेस त्याची जी परिभाषा आहे, जी टर्मिनॉलॉजी आहे ती तुमची खूप पक्की असायला हवी. म्हणजे कालही मला इंटरव्ह्यूला विचारलेलं आहे का की मराठीचं काय, म्हणजे कसं ते अवघड शब्द असतात. मी म्हटलं की मला खूप भीती वाटायची सुरुवातीला. म्हणजे ओपी गोबा बघितलं की चक्कर यायचं म्हणजे. आणि त्यात मग पळशीकर सर किंवा मग भोळे सरांचं ते लक्ष्मण भोळे सरांचं वाचलं की खूप खूप भीती वाटायची. म्हणजे मला कळायचं नाही म्हणजे सांगायचं काय यांना एक्झॅक्टली. मला झोपही यायची कधी कधी ते वाचताना. सो कम्युनिकेशनला संसूचन म्हणायचं हा कुठला प्रकार आहे ना. म्हणजे सो कम्युनिकेशनच मी तो शब्द वापरायचो, परंतु असं सगळीकडे करून जमत नाही. मी एक डायरी बनवलेली. त्यामुळे डायरीमध्ये मी काय करायचो की लोकसत्ता किंवा सरांच्या नोट्स किंवा ही सगळी जी मराठीची पुस्तकं आहेत त्यामध्ये जे खूप खूप चांगले चांगले मराठीचे शब्द आहे की शृंगापत्ती ओढावणे, अशा काही गोष्टी आहेत, ती मी एक डायरी बनवलेली आणि त्या डायरीमध्ये मी ती लिहायचो. आणि आंघोळ वगैरे करताना किंवा आणखी वेळ कुठं असला किंवा चहा घ्यायला गेलो, म्हणजे चहा मी रूमवरच करायचो, सो तिथं मी ती डायरी चाळायचो. आणि त्या डायरीतले शब्द पुढच्या वेळेस जेव्हा मी पेपर सोडवायचो सरांना द्यायचो त्यावेळेस ते वापरायचो, त्याला अंडरलाईन करायचो आणि ते सरांना खूप आवडायचं. त्यामुळे काय व्हायचं की जे मला 10 ओळीत सांगायचं आहे ना ते 3 ओळीत मी सांगून मोकळा व्हायचो आणि ते सरांना खूप आवडायचं. आणि तीच मेथड आहे, म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मेसेज देणं. म्हणजे मला आजही एक पॅसेज आठवतोय जो मी पॉलिटिकल सायन्ससाठी केलेला की
लिबर्टीबद्दल ते होतं आणि लिबर्टीबद्दल जे इक्वॅलिटीला जे क्रिटिसाइज करतात काही लोक, परेटो मोस्का ही सारखी मंडळी, तर त्याच्यात असं वाक्य होतं की प्रस्थापित विषम सामाजिक संरचनेमुळे लाभान्वित झालेले आणि होत असणारे घटक जात सामंती पितृसत्ताक सामाजिक संरचनेचं गौरवीकरण करून विषमतेला नैसर्गिक असल्याचं अभिधान बहाल करतात. सो दिस इज सो ते म्हणजे पाठ नाही केलं मी हे कधी, ते मला झालेलं आपोआप. म्हणजे हे पूर्ण पॅसेज मी लिहून काढलेलं, म्हणजे हा काय प्रकार आहे पूर्ण. आणि मी ते पुन्हा पुन्हा वाचायचो आणि माझ्या लिखाणामध्ये ते यायचं. त्यामुळे काय झालं की मला जी भीती होती की 4-4 अटेम्प्ट दिलेले मुलं माझ्यासोबत होती, म्हणजे एक तर अंकल होते माझ्या बाजूला बसलेले पेपर सोडवायला बसलेले, तो मी मग ती भीती होती की अशी मोठी मोठी लोक असतील, ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटिशन, मला मार्क्स कसे मिळणार मेन्समध्ये. तर ती लँग्वेज म्हणजे चेकरला असं वाटलं पाहिजे की हा पार म्हणजे 5व्या-6व्या अटेम्प्टवाला दिसतो, एवढं चांगलं ते लँग्वेज मी माझं डेव्हलप केलेलं. मेन्समध्ये जुगाड मी खूप केले. जुगाड इन द सेन्स की वेळच कमी होता, त्यामुळे सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन मी करू शकत नव्हतं. म्हणून शक्य झालं तेवढं सरांचं क्रॅश कोर्सचा जो मटेरियल होता तो मटेरियल मी अभ्यासलेलं. सरांनी मला एवढं कॉपरेट केलं की एक वेळ माझ्याकडे, मी सिंहगड रोडला राहायचो आणि इकडे यायला शक्य नाही व्हायचं नोट्स घेऊन जायला, तर सर स्वतः कॉल करायचे आणि म्हणायचे की आन्सर ह्या नोट्स आपल्या आत्ता अपडेट झाले आहेत, मराठीमध्ये आल्या आहेत, तुझ्या मित्राला पाठव माझ्याकडे, मी त्याला ते नोट्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे एवढी मदत मला सरांनी केलेली, अर्थात मी त्याबद्दल त्यांचा नेहमी आभारी आहे. मेन्सच्या पेपरच्या दिवशी आता खूप मजा असते ॲक्च्युली त्या दिवशी, आणि मला कॉन्फिडन्स होता की हा माझा अभ्यास कमी आहे पण मी लिहू शकतो, म्हणजे मला उत्तर जरी नाही आलं तरी मी काहीतरी लिहू शकतो. सो गेलो पेपरच्या दिवशी. पेपर हातात यायच्या आधी थोडीशी हार्टबीट्स वाढलेल्या, कारण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या परीक्षेचा पेपर मी लिहित होतो आणि मी दिसणार होतो चेकरला माझ्या पेपरमधून. सो मी ठरवलं की माझ्यासमोर डू ऑर डायची कंडिशन आहे, म्हणजे माझं वॉर चालू आहे कुणासोबत तरी, 3 तासाचं वॉर आहे आणि मला 20चे 20 शत्रू संपवायचे. सो तसं मी ठरवायचो, आईवडिलांचं स्मरण करायचो, त्यामुळे मला एनर्जी मिळायची आणि मग मी पेपर लिहायला सुरुवात करायचो. जे आले नाही ते स्किप करायचो, नंतर पुन्हा त्यांच्याकडे वळायचो. आता याच्यामध्ये मी काही सांगणार नाही की 1 2 3 4 कसं लिहायचं किंवा काय, ते आपण नंतर बोलूयात. जुगाड कसा करायचा असतो जर उत्तर येत नसेल तर. GS2ला मी बऱ्याच जणांना त्याचं उत्तर सांगितलं आहे माझ्या मित्रांना. GS2ला आर्बिट्रेशन ऑर्डिनन्सचा एक क्वेश्चन होता की असा ऑर्डिनन्स आला आहे. मी ते वाचलं होतं कारण मला असं वाटलं की माझ्याकडे ती नोट होती सरांची, पण म्हटलं हे असलं काही विचारणार नाही म्हणून मी ते स्किप केलं आणि ते आलं. म्हटलं आता पंचायत झाली. आणि त्यात हे झालं की 19 सोडून झाले होते, हा स्किप केला होता. आणि चेक तिथला तो जो मेंबर होता एक्झाम कंडक्ट करणारा, तो माझा फार फ्रेंडली झालेला, कारण मी सगळ्यात छोटा होतो आणि गोड गोड बोलायचं त्याच्याशी. तो एखादा मिनटं जास्तही द्यायचा बिचारा. सो तो माझ्याकडे आला. आधी त्यांनी माझं म्हणजे पेपर बघितलेलं मी किती फास्ट लिहायचो सगळ्या गोष्टी. तो म्हटला शेवटची 3 मिनटं राहिलेत आणि माझ्याकडे आला, आता काय करशील. त्याला कळलं की माझा मी असं हात लावला, अरे म्हटलं हे राहून गेलं, स्किप केलेलं मी. म्हटलं थांबा तुम्हाला सांगतो. मग म्हटलं येस 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 हो मी बोललो. मग त्याच्यात हे झालं की 3 मिनटं होती माझ्याकडे. आर्बिट्रेशन ऑर्डिनन्समध्ये काय चेंजेस केले ते सांगा आणि त्याचा भारताला कसा फायदा होईल. साधा जुगाड आहे. आर्बिट्रेशन काय असतं ते मला माहीत होतं की 2 व्यक्तींमध्ये बिझनेस असेल आणि ते कोर्टामध्ये जाण्यापेक्षा एक आपण ट्रायब्युनलसारखं काहीतरी व्यवस्था, अशीच काहीतरी भानगड असते. सो मी काय चेंजेस केले ते लिहिलंच नाही. म्हटलं असं ऑर्डिनन्स आला आहे त्यासाठी आणि त्यामुळे भारताला पुढील प्रमाणे फायदे होतील. हे सगळं विचार करेपर्यंत शेवटचा 1 मिनिट राहिला होता, तरी तो माझ्याकडे बघतोय हा काय करतोय. मग मी एक सूर्य काढला आणि मग जेवढं काही आठवेल की FDI वाढेल, न्यायालयीन विलंब होणार नाही, न्यायालयीन खटले लवकर वाढीस लागतील, न्यायालयावरचा दबाव कमी होईल, हे सगळं असं तसं, म्हणजे आठवलं की सूर्याची रेख काढायची, आठवलं की रेख काढायची. म्हणलं जा तर झाला पेपर माझा सोडून. म्हटलं तर ठीक आहे, 3 मिनटं बसल्यापेक्षा 12.5 पैकी चेकर मला 2 मार्क तर देईल आणि खूप चांगला असला तर आणखी अर्धा पण देऊ शकतो जास्त, कारण खूप मी प्रिसाइजली म्हणजे सूर्य काढून ते फायदे लिहिले होते, कारण फायदे विचारलेले. चेंजेस मला अर्थातच माहीत नव्हते, त्यामुळे मी तो जुगाड नाही केला. सो अशा प्रकारचं हे सगळं असतं. आता मी त्याच्याबद्दल बोलणार नाही की एक्सप्लेन करामध्ये काय लिहायचं, कॉमेंट म्हणलं की काय लिहायचं, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूयात. ओव्हरऑल माझी ही अशी प्रिपरेशन होती. रायटिंग स्किलचं मी जे बोललो, मी काय करायचो की पॉलिटिकल सायन्सचं फक्त जाधव सरांकडे मी चेक करायला द्यायचो, हिस्ट्रीचं भूषण देशमुख सरांकडे आणि पंकज भट्टे सरांकडे. पण मी एस्से माझा खूपच वीक असायचा, मला कळायचं नाही की एससीची तयारी कशी करायची. कारण मी एक्स पर्सनला भेटलो की तो म्हणायचा की एस्से असा लिहायचा, बी तसा म्हणायचा, सी तसा मिळायचा. मग मला एक मित्र म्हणला का रे निबंध असतो, त्याला कोणताही बंधन नसतं, त्यामुळे तुझं स्टाईल दुसऱ्यांचं असेल असं काही नसतं. येस, त्याच्यामुळे तू स्वतःची स्टाईल डेव्हलप कर. आणि म्हणून मग मी माझ्या पद्धतीने लिहायला सुरुवात केली. तरी माझा स्कोअर खूप वर व्हायचा एस्सेमध्ये आणि खूप पुस्तकी माझा एस्से वाटायचा. सो मी काय करायला सुरुवात केली की कॉन्फिडन्स यावा म्हणून, बरं आपल्याला जाधव सर खूप स्ट्रिक्टली चेक करायचे. सो मी त्याची 3 झेरॉक्स काढायचो, एक अपर्णा दीक्षित मॅडमला आणि मग भूषण देशमुख सरांना, पंकज भट्टे सरांना, आणि ते मग ते झेरॉक्स चेक करून मला द्यायचे कसं ते झालं. आणि मग सगळ्यांची फीडबॅक एकत्र करायचो आणि त्यातलं जे काही मला पटेल आणि मला वाटेल की हे माझ्याकडून शक्य आहे मी ते करायचो.
त्यात मला असं वाटतं की आता मला आत्ताच माझे मार्क्स कळाले, आजच मार्क्स कळाले. सो एससेचे मार्क्स नाही, म्हणजे पर्टिक्युलर सब्जेक्टचे मार्क्स नाही कळाले, ओव्हरऑल कळाले. सो एससेमध्ये एक एस्से आलेला. आता मी सांगतो की एस्सेचं कुठं खरं म्हणजे गोष्ट असते की कॅपिटलिझममुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथ होऊ शकते का, याचं उदाहरण याच्यासाठी देतो की स्पष्ट व्हावं. सो आता पॉलिटिकल सायन्स होता, सगळ्या गोष्टी माहीत होत्या, त्यामुळे सुरुवात मी एका स्टोरीनं केली. म्हणजे मी मुंबईला कांदिवलीमध्ये राहायला होतो, माझ्या तो मित्र मला आज भेटायला आला आहे. सो कांदिवलीला राहायला होतो, त्याच्याच मागे दामू नगर नावाची एक झोपडपट्टी होती. 300 झोपड्या त्यावेळेस जळालेल्या, त्याच वेळेस मेन्सच्या वेळेसच, आणि खूप मोठी म्हणजे आपत्ती झालेली. तिथून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच मी राहायला होतो. आणि अर्थातच मी एक विद्यार्थी असलो तरी मला क्युरियासिटी असते की काय चाललं आहे सोसायटीमध्ये ते बघायचे. म्हणून एक्झाम वगैरेचं टेन्शन बाजूला घेऊन मी फिरायला तिथं गेलो, बघायला गेलो की काय चाललं आहे. ही सगळी परिस्थिती मी लिहून काढली की मी माझ्या मित्रांशी शेअर करेल किंवा कुठेही. आणि एक्झामिनेशनमध्ये माझ्या म्हणजे पट्ट्यातला इश्यू आला की कसं म्हणजे याला हे करायचं. मग मी सुरुवात केली की अशी अशी मी मुंबईला आलो, ह्या एक्झामिनेशनच्या डिरेक्टली लिहिलं की मी मुंबईला आत्ता आलो आहे, इथं राहतोय, इथं मी गेलो, इथेच मी राहत होतो जवळ. त्या झोपडपट्टीची मी पूर्ण अवस्था काय झाली ती सगळी सांगितली की लहान मुलं लढतायत, कुंत्री बुकतायत, सगळं जळालंय, लोक रडतायत, काही जण त्यांना मदत करतायत. एकदम बिकट परिस्थिती ती जी मी बघितली ती सांगितली. आणि मी म्हटलं की त्याच्या बाजूला लोखंडवाला कॅम्प्लेक्स आहे आणि तिथं 1 BHKचा फ्लॅट 4-5 कोटीला मिळतो आणि तरी देखील तो फुल आहे, म्हणजे तिथं लोक राहतात. म्हणजे ही एवढी मोठी गल्फ मी बघतोय. त्यामुळे प्रश्न उपस्थित खराच होतो की खरंच कॅपिटलिझममुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथ होऊ शकते का. अर्थातच आत्ता कॅपिटलिझमचा काळ आहे म्हणून पॉझिटिव्ह बोलणं गरजेचं होतं, पण मी प्रश्न तसा सुरुवात केल्यामुळे कॅपिटलिझम डिफाईन केलं का होऊ शकत नाही, काय प्रॉब्लेम्स आहे. मग तेच की दरी असते, मोनोपोली असते, सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यात मग इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय असतं ते सांगितलं, का होत नाही आहे ते सांगितलं, आणि कसं ते करता येईल. मग मी ते यांचं उदाहरण दिलं की टाटांचं असेल किंवा मग सुधा मूर्तींचं जे फाउंडेशन आहे इन्फोसिस, त्यांची उदाहरणं दिली, बिल गेट्सचं उदाहरण दिलं. अशी होती नव्हती आठवलेली सगळी उदाहरणं मी दिली. त्यात मी कन्क्लुजन असं केलं की जिथं झोपड्यांना आग लागली होती त्यांची मदत करण्यासाठी देखील कॅपिटलिस्ट क्लासच पुढे सरसावला होता. त्यांनीच त्यांना म्हणजे ते अन्नधान्य वगैरे पुरवलेलं. किंवा मी त्याच्यात हे सांगितलं की इन्क्लुझिव्ह ग्रोथचा विचार करताना फक्त सगळे समुदाय, म्हणजे आपण जनरली काय असतं की कास्ट आणि रिलीजनबद्दल बोलतो आणि जेंडरबद्दल, पण आपण ट्रान्सजेंडर लोकांबद्दल कधीच बोलत नाही. तर मी असं म्हटलं की कॅपिटलिस्ट लोकांनी देखील जॉब देताना तो फक्त ट्रान्सजेंडर आहे, ज्याला आपण हिजडा असं काहीतरी म्हणतो, तो आहे म्हणून त्याला जॉब ना करू नये. त्याच्यामध्ये जर ते मेरिट असेल तर त्याला तो जॉब दिला पाहिजे, कारण ते देखील इन्क्लुझिव्ह ग्रोथचं एक काय म्हणतो ते पार्ट आहे. आणि मला असं वाटतं की ते चेकरला हे खूप आवडलेलं असणार आहे, कारण मी जे सांगत होतो ते ओरिजिनल होतं, त्यात पुस्तकी कुठं काहीच नव्हतं. थोडंफार म्हणजे आपले जे गांधींचं आहे की ट्रस्टीशिपची काहीतरी कन्सेप्ट आहे, किंवा कार्ल मार्क्सचा थोडासा रेफरन्स द्यायचो मी की कसं तो काय म्हणाला कॅपिटलिझमबद्दल. सो असं मी एस्सेची तयारी केलेली. याच्यातून स्पष्ट हे करायचं की रिअल असावा तुमचा एस्सेमधून तुम्ही दिसले पाहिजे, तुमचा अभ्यास तर दिसलाच पाहिजे, पण तुम्ही कोण आहात, तुमची थिंकिंग कशी आहे ते दिसलं पाहिजे. मला वाटतं आता मेनसाठी एवढं पुरेसं आहे. टर्निंग टू इंटरव्ह्यू, माझा रिझल्ट मला म्हणजे असं वाटायचं, मी जुगाड करून काय झालं की 12.5 मार्काचाच पेपर सोडवायचा राहिला. म्हणजे पेपर एवढा लिहिला होता की जेवढे क्वेश्चन सगळे होते त्यातला फक्त माझा ओव्हरऑल एक क्वेश्चन GS3चा लिहायचा राहून गेलेला. त्यावेळेसही 3च मिनटं होते, पण तिथं जुगाड करण्यासारखं नव्हतं. म्हणजे GPS चे प्रकार विचारलेले, GPS माहीत नाही चांगलं, सायन्सचा माझा काही संबंधच नव्हता. सो म्हटलं चला ठीक आहे, नंतर इथिक्सचा पेपर आहे, थोडा रिलॅक्स करू, चिल मारू आणि मग इथिक्ससाठी जाऊया. त्यामुळे एक तेवढा क्वेश्चन माझा राहिलेला. सो अशा प्रकारे हे मेन्सचं झालं. मी टॅली केलेलं की एकदम मी क्रिटिकली स्वतःचा पेपर चेक केला. मला असं वाटलं की मला 720 पर्यंत मार्क येतील, 1750 पैकी काय जे असेल त्याच्यापैकी. आणि मला आत्ता कळलं की मला 693 समथिंग आले, म्हणजे एक्सपेक्टेशनच्या 20 एक कमी आले. ते बघावं लागेल का झालं. सो मेन्समध्ये मग मी सरांना भेटलो, म्हणलं असं झालं. आणि सर म्हटले तुला काय वाटतं, आम्ही रेस्टॉरंटमध्ये भेटलेलो. म्हटलं सर 50-50 वाटतंय. सर म्हटलं तुझं प्रिलिमलाही तेच होतं. मग सर म्हटले मी तुला खात्री देतो की इंटरव्ह्यूचा कॉल तुला 100% आहे. आणि मी म्हटलं आता सर प्रिलिमच्या वेळेस तसंच म्हटलं तर आता म्हणजे खरंच माझ्या मनातून भीती काढली पाहिजे की होऊ शकतं म्हणून. पण मला तरी भीती होती की फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि मे बी एखाद्याला नाही आवडणार मी जर काही वेगळं लिहिलं असेल तर. सो रिझल्ट आला 19 फेब्रुवारीला. मी खूप आनंदी होतो. मला त्यावेळेसही मित्रांनीच कळवलं. माझा कोणताच रिझल्ट प्रिलिम, मेन्स आणि फायनल मी स्वतः बघितलेला नाही आहे, मित्रांनीच कळवलं. आणि मी खूप आनंदी झालो. पहिला फोन घरच्यांना, मग जाधव सरांना, असं सगळं काय सेलिब्रेशन 1-2 दिवस पुन्हा झालं. इंटरव्ह्यूचा कॉल लेटर आलं, त्यावेळेस माझ्याकडे 40 दिवस होते. आणि मी गंमत अशी केली होती की फॉर्म भरताना प्रिलिमचा इंटरव्ह्यूचं मीडियम हिंदी ठेवलेलं, कारण मला हे माहीत होतं की तिथं ॲक्च्युली काय असतं, त्यात चुकीचं काही नाही, तुम्ही मराठीही घेऊ शकता, ते मराठीला खूप चांगले मार्क्स पडतात. पण मी म्हटलं आता अभ्यास बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये केला, प्रिलिमचा अभ्यास इंग्लिशमध्ये केला,
जास्त करून मेन्स मराठीत दिली. आता हिंदी आता आहे तर मग येतं चांगलं आपल्याला, घरची भाषा आहे तर मग घेऊयात. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की मराठी घेतलं तर ट्रान्सलेटर असतो आणि ज्या भावना मला पोहोचवायच्या आहेत त्या डिरेक्टली तो कम्युनिकेटर, तो ट्रान्सलेटर नाही पोहोचवू शकत. कधी कधी ते चुकीचंही ट्रान्सलेट करतात. दुसरी गोष्ट, एका माझ्या मित्राला फक्त म्हणाला की 5 मेंबर होते आणि प्रत्येकाने फक्त 2-2 प्रश्न विचारले, कारण ट्रान्सलेशनमध्ये एवढा वेळ लागायचा. तर मला तशी आयडिया होती आधीच, म्हणून मी गंमत केली की इंटरव्ह्यूचं मीडियम हिंदी ठेवलं. आणि मी मग इथे एक मॉक इंटरव्ह्यू दिला पुण्यामध्ये. सहसा म्हणजे सरांनी मला जे जे प्रश्न मॉक इंटरव्ह्यूमध्ये विचारले होते त्यातले 5-6 क्वेश्चन त्यांनी तिकडे रिपीट केले, म्हणजे रिअल इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजे एवढं चांगलं सरांचं ते ॲनालिसिस सगळ्या इंटरव्ह्यूचं माझ्याबद्दलचं होतं. आणि मी सरांना म्हटलं की सर ॲक्च्युली इथं म्हणजे पुण्यामध्ये हिंदीसाठी एवढं चांगलं नाही आहे, सो मी दिल्लीला जाऊया का, तिथे माझी व्यवस्था होते फ्री ऑफ कॉस्ट राहण्याची. तिथली एक मायनॉरिटीजसाठी काम करणारी ऑर्गनायझेशन आहे, ते मॉक इंटरव्ह्यूज घेतात आणि सगळ्या गोष्टीचं ते माझं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल बघतील. मग सर म्हटले की हे बघ, जर तुला वाटत असेल की तिकडं जाऊन फायदा होणार तू जा, मी असं म्हणजे फोर्स करणार नाही तुला. आणि सरांनी मला ती मोकळीक दिली. जर सर नाही म्हटले असते तर मी नसतो गेलो. सर म्हणले की तुला वाटत असेल तर तू जा. आणि मी गेलो. 40 दिवस दिल्लीत होतो. खूप बोर झालं तिथं मला आणि खूप पॉल्युशन खूप तिथं, पण मेट्रोमध्ये भारी वाटायचं. 40 दिवस हां म्हणजे AC होता ना आतमध्ये. सो आणि नवा म्हणजे मेट्रोमध्ये कधी बसलो तर प्रकारच माहीत नव्हता काय असतो. दिल्लीचं मी बऱ्यापैकी एन्जॉय केलं लाईफ. आणि तिथं मी जवळजवळ 11 मॉक इंटरव्ह्यू दिले आणि त्यातून मला शेवटचा मॉक इंटरव्ह्यू जो होता तिथं मला स्कोअर सांगितला. त्यावेळेस त्यांनी मला हायेस्ट 210 मार्क्स दिले होते आणि ते म्हटले की यू कॅन परफॉर्म व्हेरी वेल. म्हणजे त्यातला एक मेंबर हा आधीचा UPSCचा मेंबर होता बोर्डचा. तर तो म्हटला की आत्तापर्यंत मी 200-250 मुलांचा इंटरव्ह्यू घेतला आहे, त्यातला सगळ्यात बेस्ट तुझं झालं. ते शेवटचा मॉक 11वा मॉक माझा 3 एप्रिलला झाला होता. त्याच्यानंतर माझा इंटरव्ह्यू 7 एप्रिलला होता, म्हणून मी मॉक थांबवलेले. आता इंटरव्ह्यूची खूप भारी गंमत होती. मी 1-2च क्वेश्चन सांगेल कसे कसे विचारलेले. मी पोहोचलो, दुपारी होता माझा इंटरव्ह्यू. ही गंमत आहे, जरा आवडेल सगळ्यांना ऐकायला. सो मी 1 वाजता माझा इंटरव्ह्यू होता, मी पोहोचलो आणि 3:30 वाजता माझा इंटरव्ह्यू सुरू झाला. त्याच्या आधी ती बिल्डिंग आणि ते सगळे सिक्युरिटी फोर्सेस बघूनच मी घाबरलो. माझे धाबे दणले. म्हणलं आता काही खरं नाही, 10 मॉक देऊन देखील काही खरं नाही. धडधड वाढली आणि तिथं पुन्हा अंकल होते सुटबूट घातलेले वेगवेगळे. म्हणलं आता यांच्यासमोर मी काय उत्तरं देणार त्यांना, म्हणजे एवढं वय असतं त्यांचं आणि मी खूपच छोटा आहे, माझी मॅच्युरिटी सगळ्याच गोष्टी. सो तरी असं काही नाही आहे, खूप चांगली उत्तरं आणि ती लोकही पास होतात. 21-22 होतात असं नाही आहे. सो इंटरव्ह्यूला मला पिऊन आला बोलवायला. मी सेकंड होतो आमच्या ग्रुपमध्ये जाणार आतमध्ये. सगळे मध्य प्रदेशचे होते 5 जण, मी एकटाच महाराष्ट्रातला होतो. सगळ्यांचं मीडियम हिंदी, माझंही हिंदी. PK जोशी नावाचं नवीन बोर्ड अपॉइंट झालं आहे मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनचे, ते चेअरमॅन होते माझी आणि एक्स IAS ऑफिसरही होते. खूप चांगला माणूस होता, देव माणूस होता आपल्या शब्दात सांगायचे तर. येस. आणि मला पिऊन बोलवायला आला आणि तो आला अन्सार शेख. मैं कहा जस्ट यस सर मैं हूँ, चलो अब आपकी बारी आहे. म्हणलं आता हा माझा म्हणतो का एखाद्या बकऱ्याला घाबरले येत आहेत, काहीतरी मर्सी म्हणजे आता. आणि असा तो सर्कल आहे पूर्ण आणि प्रत्येक बोर्डाच्या बाहेर लिहिलं असतं की अलका सिरोही किंवा बाकीचे सक्सेना वगैरे नाव. तर माझा कोणता आहे, माझा कोणता आहे, माझा कोणता आहे. मी त्यांना विचारलं माझा कोणता आहे, ते म्हटलं PK जोशींचा आहे. अरे हे नाव तू कुठं ऐकलेलं नाही, कारण जेवढे होते त्यांचा मी अभ्यास करून गेलो होतो, त्यांचे फोटो बघून गेलेलो, त्यांना काय आवडतं, त्यांना कसं बोललं पाहिजे, सगळं केलेलं. आणि हे नवीनच काहीतरी. मग पुन्हा मी थोडंसं हे झालो, बाहेर बसलो चेअरवर. आतमध्ये एका मुलाचा इंटरव्ह्यू चालू होता, 20 मिनिटं झाले. मला वाटलं आता 10 मिनिटात तो बाहेर येईल, अर्धा तास जनरली चालतो. पठ्ठ्याचे 45 मिनिटं लागले. म्हटलं आता, आणि त्या चेअरवर बसून मलाच माहिती माझी काय परिस्थिती होत होती, कारण आतमध्ये मी जाणार होतो नंतर. त्यामुळे खूप मला थोडीशी भीती वाटत होती, तरी मी कॉन्फिडंट होतो बऱ्यापैकी. म्हटलं आपण रॉक करायचं इथं. तो बाहेर पडला त्यावेळेस तो खूप नर्वस दिसत होता मला, खूप असं काहीतरी. म्हणलं आता काही खरं नाही, दुपारची वेळ आहे, खूप चिडलेले असणार दिवसभर इंटरव्ह्यू घेऊन, आता यांचा मूड हे काही सांगता येत नाही, म्हणजे आपलं तर काही खरं नाही. आत गेलो, म्हटलं मॅ कम इन सर, सगळ्या गोष्टी झाल्या, बसवलं मला आणि पहिला प्रश्न विचारला की यंग मॅन व्हॉट्स युअर एज. म्हटलं सर 21 वर्ष. ते सगळेजण खूप आनंदित झाले की एवढ्या लवकर मी कसा काय आलो. माझा बॅकग्राऊंड तिथं होता की फादर्स प्रोफेशन ऑटो रिक्षा ड्रायव्हर, BA, मराठवाडा, सगळ्या गोष्टी त्यांना दिसत होत्या. आणि एवढं असून हा इथपर्यंत आलाच कसा, याच्याबद्दल ते होते. म्हणजे मला असं वाटलं की चला आता इथे इंटरव्ह्यू संपला तरी चालेल, खूप चांगले मार्क्स देतील. येस. पण तरी अर्थात सिंपथी मिळत नसते प्रत्येक वेळी आपल्याला, पण त्यांना ते खूप आवडलं, त्यांनी ते खूप ॲप्रिशिएट केलं. म्हणजे त्यातच गेलं, अरे वा तू एवढ्या लवकर आला, खूप ग्रेट आहे. असं तसं आम्ही पण नव्हतं कळत, मला 21व्या वर्षी कळत पण नव्हतं. ते म्हणाले की माझ्या मुलाला पण माहीत नाही तो काय करतो, सध्या 22-23 वर्षाचा आहे. येस. सो असं म्हणजे गप्पा, आणि मी हसायला लागलो. म्हणजे मी पण खूप चिल झालो, त्यांनी मला ते चिल केलं. आणि मग सुरू झालं थोडेसे बेसिक क्वेश्चन की आवडतीची मूवी कोणते आहेत, दिल्लीला कधी आला, कुठे थांबला आहे, जेवण आवडतं की इकडचं, वातावरण कसं आहे, पुण्यातलं कसं होतं, घरी कोण कोण आहेत, असं थोडंसं झालं.
आता थोडासा अभ्यासाचा पाठ की आता ठीक आहे विचारलं त्याला आता तर बघूयात की त्याची पर्सनॅलिटी कशी आहे त्याचे विचार कसे आहेत मग विचारलं की अन्सार मुस्लिम युवकांचं एवढं रॅडिकलायझेशन का वाढतंय का ते दहशतवादी संघटना जॉईन करतात त्याची कारणं दे आणि उपाय सांग मग मी म्हटलं त्याच्या आधी थांब थांब म्हणे त्याच्या आधी मला सांग 12वीला जास्त होते ना 11वीला 10वीला कमी मार्क्स का होते तिकडून मॅडम म्हणल्या सर क्या गेअर चेंज किया आपने म्हटलं मला आता लागलं मग पुन्हा मग मी ते सांगितलं असं असं मग ते आता हां ठीक आहे म्हणे आता रॅडिकलायझेशनचं सांग त्यांना कारणं दिली त्यातली एक कारण सांगितलं की वहाबिस्ट आयडिओलॉजी पसरत चालली आहे ती रॅडिकलाइज करते मुस्लिम युवकांना मग ते विचारलं की यू टॉक्ड अबाउट वहाबिझम सो काय असतं ते मग सांगितलं सर सुन्नी मिलिटंट आयडिओलॉजी वगैरे 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 कुठं ओरिजिनेट झाली म्हटलं सर सौदी अरेबिया मग म्हटले अँड नाव दे आर सफरिंग फ्रॉम दॅट म्हटलं येस सर बस एवढंच बाकी इसिस वगैरे काही बोलत नाही बसलो येस सर म्हटलं नको तिकडं जायला मग ते म्हणलं ठीक आहे मग म्हणे तू वहाबिझमचं एवढं क्रिटिसिझम केलं मग त्यांनी सहज विचारलं की हा बहुतेक शिया मुस्लिम असेल कारण शिया मुस्लिम मग सुन्नीला क्रिटिसाइज करणार ना ऑब्व्हियसली सो मला विचारलं तू शिया आहेस का सुन्नी आहेस म्हणलं सर मी इंडियन मुस्लिम आहे ते सगळे एवढे शॉक झाले त्या उत्तरावर खूप खूप आणि हे उत्तर एवढं आवडलं म्हणजे 5 मेंबरपैकी ज्यांनी विचारलेलं तेच बिचारे कशी तरी झाले ते म्हणले अरे बाबा मी असंच विचारलं होतं पण व्हेरी गुड आन्सर म्हणे व्हेरी गुड आणि सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं त्यानंतर तुला IAS का व्हायचं हे विचारलं तुम्ही न्यूज मीडियावर बघताच की मी का सांगतोय त्याची उत्तरं तेही उत्तर त्यांना आवडलं मी झाल्यानंतर माझ्या प्रायोरिटीज काय असतील हे त्यांनी विचारलं तेही त्यांना प्रायोरिटीज आवडल्या स्पेशली लेडी मेंबर होत्या त्यावेळेस मी महिला सक्षमीकरणाबद्दल बोललो तेही त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं आणि खूपच हसत खेळत आणि शेवट तर खूप गमतीदार झाला मध्ये बोलताना मी सांगितलेलं की 12वीला जास्त मार्क होते रट्टा मारला कॉपी केली सगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे 10वीला आणि 12वीला नव्हती केली बरं का सो विचारलं हो आणि विचारलं की तुला मी म्हटलं की मला संस्कृत होतं 100पैकी 100 मिळालेले आता PK जोशी बसलेले होते ते बोलले संस्कृत 100पैकी 100 मग त्यांनी मला शेवटचा राऊंड त्यांच्याकडे असतो फेअरवेलचा मग त्यांनी विचारलं की आपका संस्कृत था पण का येस सर अरे मेरा भी था मग म्हणे कितना मार्क्स था आपका मैंने कहा सर 100 आउट ऑफ 100 अरे मेरा भी था मग म्हणे कैसे आए मी मग प्रामाणिकपणे सांगितलं असं बरेच जण सांगतात मला आवडायचा आय लव्ह संस्कृत अशा काही गोष्टी सांगतात बरेच जण म्हणलं सर फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं चांगले मार्क्स पाहिजे होते त्यामुळे स्कोरिंग सब्जेक्ट होता आणि रट्टा मारला म्हटलं रात्रंदिवस रट्टा मारला म्हणजे संस्कृतमधलं आता काही विचारलं देणार नाही म्हटलं सर पण रट्टा मारला आणि 100पैकी 100 आले अरे मैंने भी रट्टाही मारा था मला सगळं सेवा झालं आमचं आणि असं तुम्ही जसे हसतायत ते पाचीचे मेंबर हसत होते आणि मलाही कंट्रोल होत नव्हतं मग ते मला म्हटले की शेवट खूप छान आहे म्हणून सांगतोय म्हणे मग सांग आय गो म्हणजे गो जे आहे वर्ब त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात मी म्हणलं सर गच्छ मला ते आठवायचं बुद्धम शरणम गच्छामी ते गच्छ मला आठवायचं पण त्याचे पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर फॉर्म सांग म्हणलं सर रट्टा मारला होता आठवत नाही ते हसले मग म्हणे ठीक आहे पण म्हटलं सर मला गच्छामी आठवतं बरं सांग म्हणे काय असतं म्हणलं सर त्याचा अर्थ होतो मी जातो हिंदीमध्ये सांगितलं मैं जाता हूँ मग ते म्हणले एखादा श्लोक आठवतो का म्हणलं हो सर सांगू का नाही नाही ठीक आहे मला कळलं गेलं येतं म्हणलं काय विचारणार अर्थ नाही आहे ठीक आहे म्हणे अन्सार युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर अँड वी विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर असं म्हटलं मी एकदम स्माईल देऊन बघतो त्यांच्याकडं मग माझं तर म्हणाला नाव गच्छामी गच्छामी एवढे हसी मजाक म्हणजे एकदम कॉमेडी चाललं होतं माझ्या इंटरव्ह्यूमध्ये बाहेर पडलो असं वाटलं की आता डान्स करावा मी पण नाही करू शकत होतं कारण CCTV कॅमेरे असतात तिथं आणि खूप चांगला इंटरव्ह्यू झाला आत्ता स्कोअर कळला आहे मला एक्सपेक्टेड होतं की 190 ते 220च्या दरम्यान येईल आणि मला 199 मार्क इंटरव्ह्यूमध्ये आहे आणि खूप चांगले मार्क आहे म्हणजे 199 म्हणजे खूपच चांगले मार्क्स आहे म्हणजे एक्सपेक्टेड होतं पण खूप चांगले मार्क्स आले पहिल्या अटेम्प्टवाल्याला आणि मी 1-2 गोष्टी चुकवलेल्या म्हणजे मला सी रंगराजन कमिटी बोलायचं होतं ते इकॉनॉमिक्सचा एक क्वेश्चन विचारणं खूप विचित्र माणूस होता म्हणजे तो जाणूनपूर्वक असतो तो असे बॉम्ब टाकत होता पॉवर्टी काय सांग बरं सांगायला थांब कशी मोजतात ते सांगायला थांब आता कमिटी सांग कोणती मी घाबरलो ना म्हणलं आता बच्चे की जाणलो गे अरे मग ते म्हणाले की कमिटी कोणती ती रिसेंट सांग मग ते श्रीरंगराजन माहीत होतं मला तयारी करून गेलो होतो कारण मी स्वतः BPL फॅमिलीचा होतो सो पॉवर्टी लाईन वगैरे करून गेलो मी आणि ते म्हटलं केळकर त्यांना म्हटलं आणि मग ठीक आहे आणि करेक्ट पण नाही गेलं मला आता का अवघड आहे मग GDP कॅल्क्युलेशनमधले चेंजेस सांग एक चेंज माहीत होतं का बेस इयर वाढवला सेकंड ते ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मला काय इकॉनॉमिक ते एकदम टर्मिनॉलॉजी म्हणजे कळत नव्हती काय बोलावं मराठीत केलं होते सो म्हटलं सर दुसरं मला आठवत नाही सॉरी प्रामाणिकपणे तेवढं सांगितलं आणि मग भावेंचं हे कुठे म्हणे आश्रम कुठे भावेंचं कॉन्ट्रीब्युशन सांग मी भूदान वगैरे सांगितलं मग म्हणे कुठे आहे त्यांचं आश्रम सांग म्हटलं सर वर्धा वाटत होतं मनापासून पण म्हटलं सर शुअर नव्हतं म्हणून म्हटलं सर आय डोंट नो आय एम सॉरी अशी 2-3 इन्सिडेन्सेस होते त्यामुळे घरी आल्यानंतर म्हटलं राव इकॉनॉमिक्सवाला त्रास देऊ शकतो म्हणजे काही खरं नाही म्हणजे पण ते जाणून घेतील की मी ब्लफ नव्हतं केलं मी चुकलो होतो
ब्लफ करणं आणि चुकण्यामध्ये फरक आहे. तो अशा प्रकारे माझा इंटरव्ह्यू झाला. खूप छान त्यांनी मला स्कोर दिला 199 म्हणजे मला खूप चांगले मार्क्स आले. इव्हन मी कंपॅरिझन करत नाही, पण टॉपरला 195 मार्क आहे जी फर्स्ट आली आहे आणि मला 199 म्हणजे खूप चांगले मार्क्स आले मला. सो अशा प्रकारचं हे माझं प्रिपरेशन होतं. आपण बोलत राहूयात. आता 2-1 महिने आहे माझ्या जॉईनिंगला. 361वा रँक आहे. 90% चान्सेस आहे. मी म्हणत नाही की मी IAS झालो आहे. चान्सेस आहे मी OBCमध्ये येतो. सो मला IAS मिळण्याची दाट शक्यता आहे. मीडियावाले सगळं म्हणतात की झालाय त्यांना कसं समजून सांगणार सगळ्या गोष्टी. सो हो ना. सो म्हटलं चला चालवा, तुम्हाला काय चालवायचं आहे ते मी कळवेल नंतर सगळ्यांना. सो असं आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर बोलूयात. नंतर आपण बोलतच राहू. 2 महिने मी इकडेच आहे. सो इंटरॅक्शन होत राहील आणि तुमचे क्वेरीज असतील तर आपण बोलू.